नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चायनीज खायला कोणाला आवडत नाही, त्यातही नूडल्स म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतंय. आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी काय करायचंय, आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकायचंय. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय. मीठ टाकल्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं त्याच्यावरती. तेल टाकल्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये आपण नूडल्स टाकायचे. 1 पॅकेट नूडल्स मी इथं टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटासाठी आपल्याला त्याला चांगलं उकळू द्यायचे. उकडून घ्यायचे चांगले नूडल्स. त्याच्यापेक्षा जास्त नाही उकडायचे, 5-6 मिनिटे उकडू द्या आणि ते 80% शिजले पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त नाही शिजवायचे आपल्याला, कारण ते मग चिकट होतात. ते झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. ते एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे. थंड पाणी त्याच्यावरती टाकायचे. टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं 1 चमचा तेल सोडायचं. तेल सोडल्यानंतर हाताने चांगलं त्याला सुटसुटीत करायचंय. मी दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे. ते केल्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय. आता परत आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचंय. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा. 5-6 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे मी. लसूण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची, कट करून, बारीक कट करून हिरवी मिरची टाकायची. त्याला फक्त 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला कोबी टाकायचा आहे. बारीक कट करून घेतलेला आहे मी कोबी टाकल्यानंतर त्यामध्ये 1 गाजर टाकायचे. त्याच्यानंतर 1 शिमला मिरची टाकायची आहे. त्याच्यामध्ये शिमला मिरची हे सगळं टाकल्यानंतर भाजी आपल्याला फक्त 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायची. आपल्याला गॅस फुल गॅसवरतीच करायचं, सगळं गॅस कमी करायचा नाहीये. त्याच्यामध्ये मिरपूड टाकायची. रेड चिली सॉस टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे. टोमॅटो केचप टाकायचे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाका. हे टाकल्यानंतर आपल्याला परत ते मिक्स करायचे. नूडल्स आहेत आपले चाळणीमध्ये ठेवलेले, ते टाकून द्यायचे आणि त्याला परतत राहायचंय. चांगलं 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं. व्यवस्थित ते मिक्स झाले पाहिजे. व्यवस्थित मिक्स मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचंय. मिक्स झाल्यानंतर लगेचच ते आपल्याला प्लेटमध्ये एवढे छान नूडल्स होतात ना, अगदी बाहेर मिळतात त्यापेक्षाही चांगले, पौष्टिक. तुम्ही नक्की करून बघा. आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.